सभागृहात कोण बोलत ना, म्हणजे तुम्ही सभागृहात बोलत का नाही असा आरोप आहे वरते मागच्या आमच्या मतदारसंघातल्या लोकांचं. बाहेर तिकडे केल्यापेक्षा सभागृहात बोला. तुम्ही म्हणता सूचना करा, म्हणजे आम्ही काय करावं ते सांगा. बोला आणि सूचना एकच आहे. नाही असा अन्याय बरोबर नाही. तुम्ही म्हणजे अन्यायासाठीच लढाई सुरू आहे, अन्यायाचा दूर व्हासाठीच इथं आलोय. तुम्ही माझ्यावर अन्याय करणार तर मग अर्थ काय अध्यक्ष महोदय? ठराविक लोकांना तुम्ही 2-2 तास बोलणार. मी सभासद नाही का अध्यक्ष महोदय? मी पण निवडून आलो ना, अपक्ष आलो. तुम्ही चिन्हावर आले, मी अपक्ष आलो अध्यक्ष महोदय. असं काय हा अन्याय? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. बोला बोला सूचना कर. चला बोला ना. सूचना नका करू. आम्ही भाषण मत मांडतोय अध्यक्ष महोदय. सूचना करणारा एवढा हुशार थोडा आहे मी. कमी भाषणात अब्राहम लिंकन म्हणत होते का 2 तासाचं भाषण करायचं असेल तर अभ्यास करायची गरज नाही, पण 2 मिनिटं बोलायचं असेल तर अभ्यास करा लागतो. मग असं कसं करतोय तुम्ही? अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुलेचा फोटो पाहिला अध्यक्ष महोदय, आणि यांनी एक शब्द वापरला होता कलम कसाई. तलवारीपेक्षा लोक कलमीनं जास्त मेले अध्यक्ष महोदय. बंदुकीच्या गोळीनं कमी मेले अध्यक्ष महोदय, तलवारीनं कमी मेले, बॉम्बस्फोटनं कमी मेले. पण कलम आम्ही पाहतोय विचित्र वापरले, त्याचा दुरुपयोग केला अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे जास्त लोक मेले अध्यक्ष महोदय. कांद्याच्या निर्यात बंदी केली, लाखो शेतकरी आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय आत्महत्या कराकडे गेले. एक कलम बदलली, एक धोरण बदललं, एक लाईन बदलली, एक निर्णय बदलल्यावर अध्यक्ष महोदय आम्ही पाहतोय का हजारो लोकांची कत्तल होतं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आम्ही पाहतोय का सामान्य प्रशासनाची चर्चा अध्यक्ष महोदय. इथं असं आम्ही पाहतो का सामान्य प्रशासनातलं काय काम आहे? भारतीय प्रशासकीय सेवामध्ये अधिकाऱ्यांची वार्षिक मालमत्ता जाहीर करणं. मला मंत्री महोदय आपल्याकडून अपेक्षा आहे का या सर्व अधिकाऱ्याची वार्षिक मालमत्ता जाहीर झाली पाहिजे. आम्ही पाहतो का हे होत नाही, आणि म्हणूनच आम्ही पाहतो का हा सगळा जे काही कारभार जे काही विचित्र होतं, जे काही आमच्या नेत्यांवर जे काही आरोप लागतं, आखरी लोक अधिकाऱ्याला विचारत नाही, आमदाराला विचारताय काय करताय तुम्ही तिथं जाऊन, कशासाठी पाठवलं आम्ही तुम्हाला. आणि मग जेव्हा विचार नाही तेव्हा संताप येतो अध्यक्ष महोदय. काल परवाची जे काही घटना झाली असेल ते सामान्य प्रशासनाच्या संबंधित आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय एक महिला येतं, ते हृदयरोगानं आजारी असतं अध्यक्ष महोदय, ती रडतं, आणि आम्ही तिच्या सोबत जेव्हा मंत्रालयात जातो तेव्हा अधिकाऱ्याला विचारतोय, तेव्हा तो उघडीच्या उडवडीचे प्रश्न विचारतोय आम्हाला, तुम्ही माझ्याकडे नका जाऊ, सीएम साहेबाकडे जा, असं म्हणताना राग नाही येणार अध्यक्ष महोदय? किती कारवाई करतोय आपण. सेवा कायदा आणला अध्यक्ष महोदय, दप्तर दिरंगीचा कायदा आहे. आपण IPS दप्तर दिरंगीमध्ये 167 असं म्हणतोय का नुकसान पोहोचवण्याकरिता लोकसेवकाने चुकीचे दस्तावेज जर तयार केले असतात तर त्याला दप्तर दिरंगीमध्ये आम्ही कारवाई केली पाहिजे. किती लोकांवर कारवाई झाली अध्यक्ष महोदय? अरे एक तलाठी जेव्हा फेरफार बदलून टाकतोय, आम्हाला हायकोर्टात जावं लागतं. हायकोर्टात एका तलाठ्यानं फेरफार चुकीचा केला तर काय शेतकऱ्याची ताकद आहे? कुठलं नॉलेज इन अध्यक्ष महोदय त्याच्याकडे? अध्यक्ष महोदय एका तलाठ्याचं जेव्हा फेरफार बदलतं तेव्हा न्यायालय एकही न्यायालयाने अजून असं पाहिलं नाही अध्यक्ष महोदय का त्यानं तलाठ्यावर कारवाई नाही केली, फक्त फेरफारचे आदेश दिले. वा क्या बात आहे. अरे त्या तलाठ्याने जर चुकीचा दस्तावेज केला असेल, चुकीचा फेरफार केला असेल, तर न्यायालयाकडून अपेक्षा काय आहे का हे का चुकीचं केलं? असं होतच नाही. आणि इथं सगळं दुकान बसतंय अध्यक्ष महोदय. हो आम्ही रक्तदान करणारी मंडळी आहो, 80 वेळा रक्तदान केलं, खून करणारी नाही आम्ही मारणाऱ्यापेक्षा जगवणाऱ्या वीर समजतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आमच्याकडून अपेक्षा आहे का मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयकडून आम्हाला अपेक्षा का ही मालमत्ता जाहीर झाली पाहिजे, हे पटलावर आली पाहिजे, सभागृहासमोर आली पाहिजे, आमची आली पाहिजे, अधिकाऱ्याची सुद्धा आली पाहिजे अध्यक्ष महोदय. आपण पाहिजे हे सगळं करत असताना नास्तिकची पुनर्बांधणी करणे. सामान्य प्रशासन मंत्रालयात गेलो ना तर घटेघाट वाटते, घडेघाट. ढोरं ठेवल्यासारखे अधिकारी बसतात, कर्मचारी बसतात. ह्या फाईल इकडे तिकडे आडव्या तेडव्या, त्या फाईल पण आम्हाला अर्ज द्या वाटत नाही अशी अवस्था आहे. आमदार आले, फाईल टू फाईल, टेबल टू टेबल फिरावं लागतं. म्हणजे एका मुख्यमंत्री महोदयाचा रिमार्क असताना सुद्धा अध्यक्ष महोदय 4-4 महिने उत्तर येत नाही. काय अपेक्षा करायच्या? अरे माझं पत्र आहे, मुख्यमंत्र्याचं गिरीश बापट साहेबाचं पत्र, मुख्यमंत्र्याचा रिमार्क, त्याच्यानंतर आमचं पत्र, अजूनही उत्तर नाही. 7 दिवसात उत्तर द्यायचा आधी आपला शासन निर्णय आहे. कुठे गेलाय तो? किती आमदारांना 7 दिवसात उत्तर येतं अध्यक्ष महोदय? सांगाव ना आम्हाला. अहो अजूनही पाहतोय त्या मंत्रालयाच्या समोर 4-4, 2-2 घंटे लाईन उभं राहावं लागतं सामान्य माणसाला. 2 घंट्यानंतर त्याला आत प्रवेश भेटतं. आत प्रवेश गेला आणि चंद्रपूरचा एखादा अधिकारी, एखादा आमचा शेतकरी आला तर तिथं अधिकारी उपस्थित नसतं. 2 घंटे लाईनीत गेले, अधिकारी सापडला नाही, गेला वापस.
कसे कुठं राहणार ते कसं राहणार? मग मंत्री महोदय, आमच्या अध्यक्ष महोदय, मला एक सूचना करायची आहे का हे 15 मिनिटं 20 मिनिटं त्या रांगीत उभं राहावं, 20 मिनिटाच्या नंतर त्याचा अंतर्जाची व्यवस्था नाही केली पाहिजे आपण? म्हणजे 2 नंतरच प्रवेश. अरे ज्यानं तुम्हाला निवडून दिलं त्याला 2 नंतर प्रवेश, हा कुठला कायदा आहे? हे कुठलं प्रशासन आहे? म्हणजे हे लोकसेवक आहे ना, हे आमचे कर्मचारी आहे ना, हे आमचे नौकर आहे ना, याच्या पाट्या काढून टाका. 2 नंतर भेटा, 3 नंतर भेटा, 4 नंतर भेटा. अरे नौकर आहे ना तुम्ही आमचे, मालकाला सांगायचं 4 नंतर भेटा म्हणून. एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या बाईनं सांगा मी 4 वाजता नाही येत, दुपारी 2 वाजता येतो. पैसे आम्ही देतो ना, आमच्या टॅक्स मधून तुमची सगळे पगार भेटते ना, आणि तुमच्या ह्या पाट्या कुठून आणल्या 4 नंतर भेटा? हे कुठला प्रकार आहे? अरे प्रजासत्ता दिन म्हणतो आम्ही, प्रजा इथं राजा आहे, प्रजा इथं राजा. तुम्ही नौकर जाऊ काय? प्रजासत्ता, प्रजेचं राज्य ते निर्माण झालं पाहिजे. मला मुख्यमंत्री महोदयाची गुण अपेक्षा आहे का हे राज्य निर्माण होणं गरजेचं आहे. आम्ही शिवगाळ काय करतोय, आम्ही मारहाण का करतो, त्याच्या मागचा खरा संदर्भ शोधला पाहिजे. मी गावित साहेबाला विचारलं, मला नाव माहित नव्हतं, पण अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करा असं म्हणतात. मंत्रालयात आम्ही आंदोलन केलं तर 2 आमदारांना 353 दाखल होते, आणि हजारो कर्मचारी मंत्रालयात आंदोलन करतोय. आझाद मैदान आहे ना तुमच्यासाठी, मंत्रालयात आंदोलन कसं केलं या कर्मचाऱ्यानं? कोणा परवानगी दिली अध्यक्ष महोदयांना? कोण तपासणार आहे? म्हणजे तुम्ही काही करायचं, कोण तपासणार आहे? कशी काय? माझ्यावर कारवाई झाली ना, मी कारवाईच्या समोर गेलो, मी अटक झालो, माझी जामीन. अध्यक्ष महोदय नाही, एक मिनिट. अहो, एक स्पष्टीकरणात्मक निवेदनामध्ये आपण या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत बच्चूकडून. या गोष्टी आज परत तो विषय, आज सामान्य प्रशासनाचा विषय. आपण स्पष्टीकरणात्मक निवेदन जेव्हा केलं होतं तेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी बोलल्या होत्या. अध्यक्ष महोदय, आपल्याकडून अपेक्षा अध्यक्ष महोदय का याची तपासणी झाली पाहिजे का आंदोलन कसं केलं, कोण केलं, कोणाची परवानगी घेतली, आणि जर त्याची कारवाई झाली नाही तर मी सुद्धा 21 तारखेला मंत्रालयात आंदोलन करणार. 50, 60, 200 लोक जाणार. माझ्यावर कारवाई झाली, सगळे आमदार मिळून करू, जे सोबत येईल ते सगळे. अध्यक्ष महोदय, याचा खुलासा झाला पाहिजे. मी चुकलो मान्य आहे, मला त्याच्या काही हे नाही, पण रांग लागता कामा नाही. सामान्य माणसाला 15 मिनिटात अंदर जाता आलं पाहिजे, हे व्यवस्था केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सभागृहात जे कामकाज चालतं याच्यातलं 75% काम हे अधिकारी कर्मचाऱ्यावर होतं. चर्चा कुठे होतं आमच्या? तारांकित प्रश्न अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर, त्यानं केलेला भ्रष्टाचार, त्यानं केलेला विलंब, त्यानं ठेवलेल्या पेंडिंग फाईल. आमच्या सगळे सभागृहाचं 75% काम हे फक्त कारवाई होत नाही म्हणून याच्यावर जातं. अर्ध्या अधिक न्यायालयात जे प्रकरण जातं त्याची तपासणी केली तर सगळ्यात जास्त अधिकाऱ्यानं केलेला काम चुकारपणा. मग दप्तर तिरंगी कायदा आहे, सेवा कायदा आहे, हे सगळे असताना किती जणांवर गुन्हे दाखल झाले, किती जणांवर कारवाई झालं ते पटलावर ठेवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून ही अपेक्षा आहे. GR कसे काढतो आपण अध्यक्ष महोदय? जर असे असेल तर तसे करावे, आणि तसे असेल तर काहीच करू नये. वार शासन निर्णय म्हणजे यांची भाषा यायलाच समजत नाही. ते 10 जणांना विचारावं लागतं, आणि तेव्हा तो सांगतो का आता याच्यावर स्पष्टीकरण मागा. खालचा कलेक्टर म्हणतो त्या शासन निर्णयावर स्पष्टीकरण मागतं. कसं कारभार चालणार हो? कसं चांगलं प्रशासन चालणार आहे? मग आम्ही रागवलो तर राग दिसतं. म्हणजे मारणं म्हणजे कायदा तोडणं, आणि फाईल विलंब ठेवणं म्हणजे कायदा पाळणं होते का? त्या फाईल मध्ये चुकीच्या तुम्ही बर्ताव करत असाल तर तो काय कायदा पाळणं आहे का अध्यक्ष महोदय? हा पण कायदा तोडणं आहे अध्यक्ष महोदय, हे तपासणं. 95चा कायदा मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहित आहे, 21 वर्ष झाले एक कायद्याची एकाची अंमलबजावणी झाली नाही. नगरविकासचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आमच्या नगरविकास सचिवांनी याच्यावर गाईडलाईन काढली, आणि अजूनही एकाही नगरपालिकेनं खर्चच केला नाही. त्याचा आढावाच नाही. अरे 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी तुमचे डोळे उघडत नसन तर कसं काय करावं? काय तुमच्याकडे आम्ही चांगलं पाहाव? अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात अचलपूर सारखं मोठं शहर, आधुनिक आणि अत्यंत पुराणिक शहर आहे. त्या शहरासाठी सुद्धा काही निधी मुख्यमंत्री महोदयानं आम्हाला दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या इथं एक बाजार समितीचा सभापती आहे अध्यक्ष महोदय, अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता, 40 वेळा रक्तदान केलं, 2 वेळा अविरोध ग्रामपंचायत मध्ये निवडून आला, बाजार समितीचा सभापती झाला. पण त्यानं फक्त दारूबंदीच्या विरोधात फक्त 2 मोर्चे काढले अध्यक्ष महोदय. कशी अवस्था आहे माहित आहे का? गावात तालुक्यात एक दारूचं दुकान आहे, त्या दारूच्या दुकानावरून सब दुकान तयार झाले. एक तालुक्यातलं दुकान दारूच्या दुकानावरून मोटरसायकलवर गावागावात ते सगळे दारू घेऊन जातात, दारू विकणार. याचे तालुका प्रमुख आहे, जिल्हा प्रमुख आहे, दारू ऐवत दारू विक्रेत्याचा तालुका प्रमुख, ऐवत दारू विक्रेता जिल्हा प्रमुख.
जशी पक्षाची बांधणी आहे तशी ऐवत दारू विक्रीच्या बांधणी झाल्या अध्यक्ष महोदय. आणि मग एका दारूच्या दुकानावरून तो एखादा दारूवाला पोहोचणारा जिल्ह्यात गावात दारू पोहोचून देते, गावातल्या 10-15 लोकले ते देशी दारूचे सगळे खोके तिथं घेऊन जातं आणि तो विकतं. त्याच्या विरोधात आंदोलन केलं. आमचा एसपी आहे गौतम, हा म्हणे पोलीस सबसे बड़ा गुंडा है, पुलिस के सिवाय दूसरा गुंडा हो नहीं सकता, अपन गुंडे है, राजनेता गुंडा नहीं है, उससे ज्यादा हम उससे बड़ा गुंडा है असं सांगून याच्यावर डायरेक्ट हद्दपार तडीपाराचं वारंट काढलं अध्यक्ष. असं जर व्हायला लागलं, सामाजिक कार्यकर्त्यावर अशा प्रकारच्या कारवाई व्हायला लागल्या अध्यक्ष महोदय, अत्यंत चुकीचा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या एकूण 2 अपेक्षा आहे. माझ्याकडे हे नाव आहे अश्विनी जोशी, अनिल सोनटक्के. अश्विनी जोशी आहे जिल्हा अधिकारी, यांच्याकडे थकबाकी आहे 3 लाख. अनिल सोनटक्के आहे न्यायाधीश, यांच्याकडे शासकीय वसतच आहे 1,11,000 थकीत आहे. आम्ही हे सगळे पाहिलं. प्रकाश राठोड, पंकज शाह, प्रेमकुमार जैन, प्रधान सचिव निवृत्त विशेष गृह विभागाचा. ह्या सामान्य माणसाला माझं भांडण कुठं आहे का? IPS अधिकाऱ्याचे 2-2 निवासन आहे, सोसायटी तर राहतं, शासकीय व्यवस्थित राहतं. आणि या माणसानं ज्याचा हार्टचं ऑपरेशन आहे त्या बाईचं, त्याला तुम्ही मुदत वाढ देऊन दिले नाही. हे थकीत कधी वसूल करणार आहे? हे कधी वसूल करणार आहे अध्यक्ष महोदय? आपल्याकडून अपेक्षा आहे का यादी आम्ही तुम्हाला देतोय, याची तातडीनं वसूल करावी. आणि त्या अशोक जाधवावर कारवाई होत आहे, तो न्याय मागालेला त्याच्यावर निलंबन होऊ नये हे अपेक्षा करतो. आणि तो 2 शब्द संपवतो. उत्तर मंत्री महोदयांचे.